मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे। मराठा आरक्षणाची घोषणा होताच नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात मराठा समाजाने फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणा देत जोरदार जल्लोष केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते। त्यांनी स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या एका हाकेवर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज एकजुटीने मुंबईमध्ये एकवटला। या प्रचंड जनसमुदायाचा आणि मराठा समाजावर झालेल्या अन्यायाचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला। आरक्षणाची घोषणा होताच नायगाव शहरात गजानन पाटील जुने, पल्लवीताई वडजे, बळीराम पाटील वडजे, प्राध्यापक चक्रधर कदम, राजेश पाटील ढगे, सुभाष पाटील लाभदे, ज्ञानेश्वर पाटील जुने, रामदास शिंदे मणूरकर, शिवाजी पाटील शिंपळे, बाबूराव जाधव, शाहीर जाधव सुजले गावकर, भगवान पाटील जुने, मारुती पाटील जुने यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी फटाके फोडून आणि घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला। दिनांक 3/9/2025 जरांगे पाटलांना आरक्षण मुंबईला जाऊन आझाद मैदानात उपोषण बिगर पाण्याचं उपोषण केलं आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला आरक्षण मिळालं। मुख्यमंत्र्याचा आभार, अजित पवार आणि इंदिरा पवार आशीर्वाद, धन्यवाद। मी आज येथे नायगाव परिसरामध्ये वडजे साहेबाच्या दुकानासमोर आमचे जरांगे पाटलाचे मनोगत काही दोन शब्द बोलू शकतो। मी भगवान नागोराव पाटील मोरे, राहणार अंचोली, तालुका नायगाव या परिसरातले असून आम्हाला फार आनंद झाला की जरांगे साहेबांनी विजय मिळाला म्हणून आम्हाला थोडी बातमी लागली आणि बातमी लागल्यामुळे आम्ही फार आनंदात झालो म्हणून हे साजरा प्रसंग करीत आहोत। हे दोन बोलून शब्द जय जिजाऊ जय शिवराय। मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःचा जीव तळहातावर घेऊन 29 ऑगस्ट रोजी मुंबईला गाठून आझाद मैदानावर त्यांनी उपोषणाला बसले। हे त्यांचे एकच आंदोलन, एकच उपोषण नसून यापूर्वी सुद्धा त्यांनी कित्येक आंदोलन आणि कित्येक आमरण उपोषण केलेली आहेत। समाजाला आणि समाजासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या या निस्वार्थी व्यक्तीचे या मनोज दादांच्या एका शब्दाला महाराष्ट्रातून मराठा समाज एकजुटीने मुंबईमध्ये समुद्राच्या लाटेप्रमाणे उसळला होता। या मराठा समाजावर आजपर्यंत झालेला अन्याय पाहून, संघर्ष योद्धा मनोज दादांचा हा संघर्ष त्याग पाहून राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी 2 सप्टेंबर या दिवशी म्हणजेच काल मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला। मी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वतीने व सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांचे व दोन्ही मुख्यमंत्री साहेबांचे आणि शिष्टमंडळांचे मनपूर्वक आभार मानते। आणि हा जो जल्लोषाचा आनंदाचा क्षण आज आमच्या आयुष्यामध्ये लाभला, हा फक्त आणि फक्त मनोज दादामुळे। सकल मराठा समाजाचा आशीर्वाद मनोज दादांच्या पाठीशी आहेच, पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो। आणि याच माध्यमातून आज जे ते गुलाल उधळून जे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला ते म्हणजे मनोज दादा जरांगे यांच्यामुळेच। आणि हा क्षण आम्हाला लाभल्यामुळे मी पुन्हा सगळ्यांच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।